कोरोना टीकाकरण केंद्रों में लगातार 901 दिनों तक मास्क, सैनिटाइजर, पानी की बोतल और बिस्किट्स का वितरण करने के बाद समाज सेवी धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर ने क्षुधा शांति अपने इस 86वें उपक्रम को प्रारंभ किया है। इसके अंतर्गत HIV बाधित मरीजों को रोजाना बिस्किट्स का वितरण किया जाएगा। शुक्रवार 1 मार्च को विष्णुपुरी स्थित डॉक्टर शंकरराव चौहान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एवं अस्पताल में भाजपा, लॉयंस, विहान और अमरनाथ यात्री संघ के संयुक्त तत्वावधान में क्षुधा शांति उपक्रम का मान्यवरों के हाथों उद्घाटन किया गया। HIV बाधित मरीजों को बिस्किट्स का वितरण किया गया। दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान पर सेवा ही संगठन के अंतर्गत शुरू किए गए सभी उपक्रम जन कल्याण के लिए है। मेरे मन को ये उपक्रम काफ़ी भाया है, इसलिए नांदेड़ में अब तक इसे शुरू रखा गया है। ऐसी जानकारी एडवोकेट दिलीप ठाकुर ने इस समय आयोजित कार्यक्रम में उपस्थित लोगों को दी। हा उपक्रम लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, ज्याप्रमाणे भाजपा, त्याचप्रमाणे विहान आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आहे। हे जरी आम्ही वेगवेगळ्या संस्थेचे जरी असले तरी डोनर्स हे आहेत ते आमच्या कोणत्या संस्थेचे पदाधिकारी नाहीत। या सगळ्यांच्या सहकार्याने, सुरेश शर्माजी वगैरे या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम केलेला आहे। आपल्या सर्वांना मी या दुर्दैवाने तुम्ही या आजाराच्या बळी पडलेला आहात, पण तुम्ही पाहिलं असेल किंवा दुर्दैवाचा फेरा रामकृष्णांना देखील चुकला नाही। आपण सामान्य माणसं आहोत, त्याच्यामुळे जे आपल्या नशिबी आलं त्यातून सकारात्मक विचार करून आनंदी कसं राहता येईल आपल्या मार्फत, म्हणजे आता तुम्हाला वेळ भरपूर आहे, त्या वेळेचा सदुपयोग करून एखादं चांगलं आपल्या अंगात कला वगैरे समाजाची कशी सेवा करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे। कोंडेकर सर, दिनेशजी यांनी हे नवीन उपक्रम चालू करण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल या सर्वांचं, सगळ्या याच्या स्टाफचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आम्ही शासकीय रुग्णालयात कोरोना काळात लस देणाऱ्या व्यक्तींना भारतीय जनता पार्टीतर्फे 8 दिवसाचा एक सेवाही सप्ताह हा चालू करा म्हणून आम्हाला वरून आदेश आला होता आणि माझी नियुक्ती त्याच्यावर केलेली होती। ही नियुक्ती केल्यानंतर 8 दिवस आम्ही मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल आणि बिस्किट हे देणं चालू केलं आणि तो उपक्रम मला आवडला, लोकांना, गरजू लोकांना देण्यासाठी। मग तो कंटिन्यू ठेवला तर 901 दिवस लस घ्यायला माणूस येणार गेला तरी देखील आम्ही त्या ठिकाणी औषध देणाऱ्यांना वाटत। त्या ठिकाणी आम्ही सामान ठेवण्यासाठी एक रूम घेतलेली होती, त्या रूम मध्ये आमचे बिस्किट, पाण्याच्या बाटल्या, सगळं साहित्य ठेवायचं होतं, सॅनिटायझर वगैरे। त्या 901 दिवस झाल्यामुळे सिव्हिल सर्जननी मला एक दिवस बोलवलं हॉस्पिटलमध्ये, भाऊ आता कोणी येईना झालं, तुम्ही हा उपक्रम बंद करा। म्हणजे उपक्रम आता तुम्ही सांगितलं 1 वर्षासाठी, तुम्ही 1 वर्षासाठी सांगितला, तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही की भाऊ बस झाला, आता आमचे लोक आता समृद्ध झाले, आता काय आवश्यकता नाही, तोपर्यंत हा उपक्रम चालू राहील। फक्त हा उपक्रम चालू असताना फक्त आपल्याला एवढीच विनंती आहे की हे जे डोनर आहेत, आता आम्ही जो भाऊचा डब्बा असो किंवा फ्रीज मधला रोज आम्ही जे डबे देतो त्या ठिकाणी आमचं एक तथ्य असतं की ज्यांच्याकडून असतो त्यांना आम्ही 1 दिवस आधी फोन करतो आणि त्यांना सांगतो की तुमचे उद्या डबे आहेत, तुम्ही या। ते आले तर ठीक, नाही आले तर मग त्यांच्या वाटप केल्यानंतर तो फोटो त्यांना रोज पाठवतो। त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण जे पैसे दिलेत ते पैसे योग्य जागी लागले। तर कोंडेकर सरांना व दिनेश त्यांच्या सर्व टीमला माझी एवढीच विनंती राहील की सर्व मंडळी आमच्या मागे आहेत, त्याच्यामुळं यांच्यासारखे अनेक डोनर आमच्या मागे आहेत। या सर्व डोनरची लिस्ट देखील आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहे, त्यामध्ये पक्षाचं वगैरे नाव नोंदवून टाकलेलं नाही। तर आपल्याला विनंती आहे तेही बोर्ड सांभाळून ठेवा, काही अडचण आली तर मला सांगा।